विप्रविश्य यूट्यूब चॅनल मित्रांनो, आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत वाकडच्या पुढे ऐश्वर्यम कॉम्प्लेक्सच्या पुढे जी गार्डन आहे, एक खूप सुंदर बगीचा आहे. तिथे सकाळच्या वेळेस सगळे आपले इथले रहिवासी फिरायला येतात, व्यायाम करायला येतात आणि प्लस वन मोर एपिसोड इज गोईंग ऑन हिअर. आणि त्यासाठीच मी खास आत्ता या काही व्यक्तींना, माझ्या सिनियर मित्रांना फोकस करतो. सर नमस्कार. कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. सर, आपल्या इथं मी आत्ता पाहिलं की कॅराओके सिंगिंग असा एक हा तुमचा ग्रुप आहे. तर साधारण हा जो ग्रुप आहे त्याची स्थापना कधी झाली? या ग्रुपची स्थापना ॲक्च्युली नोव्हेंबर 22 या रोजी झाली. ओके. तर आमचे जे फाउंडर आहेत, आम्ही फाउंडर हे आहेत ते औदुंबर गायकवाड, ओके. गिरीश जोशी सर, ओके. गिरीधर केदारी, अच्छा. भीमाशंकर भोसले आणि त्याच्यानंतर डॉक्टर मी विजय पाटील, आम्ही असं जॉईन झालो. ओके. म्हणजे ॲक्च्युली याचा कन्सेप्ट असा होता की एक दिवस त्यांना असं सहज सुचलं आमच्या औदुंबर गायकवाड यांना की त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं औचित्य होतं आणि ते सिस्टीम घेऊन आले. आणि त्यांनी ही सुरुवात केली आणि आम्हाला इतका त्याचा छान रिस्पॉन्स मिळाला की आम्हाला खूप लोक असे जॉईन झाले. वा. आणि इथं येणारे जे लोक आहेत ते म्हणजे फक्त आमच्या परिसरातले नसून हिंजवडी, रावेत, अरे वा, गोखलेनगर, जनवाडी, ओके. 1-2 जण डेक्कनवरनं आधीमध्ये येतात. तर ह्या पद्धतीचे सगळे खूप लोक जॉईन झाले. आमचा जवळजवळ ह्या ग्रुपचं नाव आहे SP गार्डन म्युझिक ग्रुप. अच्छा. या Nice. SP गार्डन म्युझिक ग्रुपने आम्ही बरेच स्टेज शो पण केलेले आहेत. व्हेरी गुड. आम्ही ह्याच्यामध्ये लोकांना, नवीन जे लोक आहे ज्यांनी आयुष्यात कधीही स्टेज परफॉर्मन्स केलेला नाही, त्यांना आम्ही दिलेला आहे. म्हणजे याचं मी एक मूर्तिवंत उदाहरण देतो की एक आमचे बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर होते, आमच्याकडे एक आहे गायिका, तिला मी पहिल्यांदा चान्स दिला तर त्यांनी मला बोलून दाखवलं की सर म्हणे, ही 2 वर्षापूर्वी हिला गाण्याचा काहीही सेन्स नव्हता आणि ही एवढं छान कशी म्हणते. क्या बात. तर म्हटलं काही नाही, ती फक्त रोज येते आणि रियाज करते. तर असं आम्ही केलं. आणि माझ्याकडे असे 2 उदाहरण ॲज अ डॉक्टर म्हणून मी बोलतो की 2 जण होते की त्यांचे मेडिसिन्स कमी झाले. वा. म्हणजे ते लोक इथं यायचे, रोज बसायचे, कधीतरी गाणं म्हणत आहे. याचा उद्देश एवढाच आहे की जो स्ट्रेस बस्टर असतो, इथं सगळे सिनियर सिटीजन्स येतात, मजा करतात, सगळ्यांना गाण्याचं हे होतो, जे आपण व्यक्त होऊ शकत नाही घरी, ते इथं होऊन व्यक्त होतात. अगदी बरोबर. त्याच्यामध्ये आमच्या सिनियर हा ॲक्च्युली मेन ग्रुप सिनियर सिटीजन्ससाठी. व्हेरी गुड. सिनियर सिटीजन्स जे घरी आपले व्यक्त होऊ शकत नाही, ज्यांना आपलं काही करता येत नाही, त्याच्यासाठी हा ग्रुप आहे. मनातला एकटेपणा निघून जातो. तर याच्याविषयी अजून बोलतील आमचे नाना पाटील सर बोलतील. ओके. नाना पाटील सर नमस्कार. नमस्कार. आपण या ग्रुपच्या विषयी किंवा हा जो एपिसोड तुम्ही सुरू केला आहे, प्रथमतः मी माझ्या चॅनलतर्फे तुमची खूप खूप प्रशंसा करतो. अतिशय स्पृहणीय काम आपलं चालू आहे. आपण काही सांगू इच्छिता? धन्यवाद सर. या ग्रुपमुळे आमचं स्टेज डेअरिंग वाढलं, आवाज वाढला. माझं 76 वय आहे. माय गॉड. पण तरी मला कुठेही व्यासपीठ मिळालं नव्हतं. मी टीचर असूनसुद्धा मला गाणी म्हणता येत नव्हती विद्यालयामध्ये. व्हेरी. तर ते प्रेमाची गीतं किंवा कुठली शास्त्रीय संगीत, देशभक्तीपर गीतं आम्ही या ठिकाणी गायन केलं. जी काही सुप्त इच्छा होती तुमच्या मनातली, सुप्त इच्छा पूर्ण झाली. सो 76 इयर्स यंग मॅन, ही इज स्पीकिंग ऑन माय गायन चॅनल. थेरपी आहे, म्युझिक थेरपी आहे. याच्यामुळे असंख्य आजार बरे होतात. हे मला पूर्ण इट इज सायंटिफिकली प्रूव्ड. सायंटिफिक आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि यापुढेही मी गात राहणार. नक्कीच. तुम्हाला आमच्याही लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद सर. सर, तुम्ही पण या ग्रुपचे एक चांगले सदस्य दिसताय, बट यू आर नॉट लुकिंग सिनियर सिटीजन. आणि असाल तर मग तुम्हाला वेल मेंटेन्ड एवढंच म्हणेन मी. एनिवे, तुमचं नाव सांगा. माझं नाव किशोर देशमुख. तुम्ही पण या ग्रुपचे सदस्य आहात? यस आहे. आणि कसं आहे की या गार्डनमध्ये जे पण सदस्य आहेत ते गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक करत असतील, ठीक आहे, अशी जॉईन केलेले बरेचसे सदस्य आहे. आणि असे नाही आहे की हे फक्त सिनियर सिटीजन असतील. त्यामध्ये IT इंजिनियर आहेत किंवा मग डॉक्टर आहेत, ठीक आहे, टीचर आहेत, सायंटिस्ट आहेत, असे सगळ्यां मिळून हा एक ग्रुप आहे. आणि यामध्ये सगळेजण वेगवेगळ्या प्रकारची गीतं गातात, त्यांना जे आवडेल अशी गाणी गातात. कोणी शास्त्रीय संगीत गातं, कोणी हिंदी सॉन्ग गातं, किंवा कोणाला अभंग आवडत असतील ते अभंग गातात. त्यामुळे इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे आम्ही सॅटर्डे संडे हा जो प्रोग्राम केलेला आहे हा एक खूपच चांगला आहे. आणि एक जे माइंड फ्रेश म्हणतं, आजकाल IT इंजिनियरमध्ये एक दिवसभर काम करायचं, स्ट्रेस असतो, तो स्ट्रेस इथे कमी होतो. व्हेरी गुड. थँक्यू.
सर आपलं पण शुभनाम सांगा. माझं विश्वास करंजे ओके. आणि मी पण फाउंडर नाही आहे, पण मी पण बऱ्याच दिवसापासून या ग्रुपमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की आपण सिनियर सिटीजन ग्रुप म्हणणं जरा चुकीचं होईल. ओके. सिनियर सिटीजन ऑर्गनाइज ग्रुप म्हणूया, कारण याच्यामध्ये 15-20 वर्षापासून अगदी लहान मुलं आले त्यांना पण गायला इथं संधी मिळते. आणि मग ज्याला इच्छा आहे, ज्याला आवड आहे, त्याला तुम्ही संधी मग देता. आता किशोर Very nice सारखे thing. Very 30 nice. वर्षाचे पासून माझ्यासारखे 40-50 वर्षावाले आणि सगळे 70 वर्षावाले, त्यामुळे सिनियर सिटीजन ऑर्गनाइज ग्रुप आहे. आणि येस येस. हा रिअली स्ट्रेस बस्टर, म्हणजे आठवडाभराचा IT इंजिनियर्स लोकांना हा जास्त प्रॉब्लेम असतो. तुम्हाला खरंच 76 वर्षाची तरुण माणसं पण तुमच्यात मिक्स होतात, याचा आनंद व्हायला पाहिजे. त्यामुळे खूपच सुंदर Yes, हा yes. कार्यक्रम आहे. नाही, मला पण हे ऐकल्यापासून मी इथं येऊ इच्छित होतो, पण येता येता खूप दिवस मध्ये निघून गेले. चिमणराव शितोळे यांच्याकडनंच मला कळलं, त्यांचं पण आपण एक मत घेऊयात. चिमणराव नमस्कार. तुमची तर गाणी मी ऐकली आहेत, त्यामुळं हा उपक्रम खूप चांगल्या रीतीने चालला आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की? मला नोकरीमध्ये या गोष्टीला वेळ मिळाला नाही. ते आता रिटायरमेंटनंतर या गार्डनच्या सहकार्यामुळे आणि आमच्या टीमच्या ह्याच्यामुळे मी आता गाण्याला सुरुवात केली. मला 1 वर्ष झालं इथे जॉईन होऊन. आता स्टेजवर गाताय तुम्ही? हो, स्टेजवर गातो. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. विश ऑल द बेस्ट. अजून एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे, सन्माननीय गिरीश जोशी यांना मी ओळखतो. ही इज माउथ ऑर्गन एक्सपर्ट. जोशी सर, तुम्ही इथं गाणी पण म्हणता का माउथ ऑर्गनचीच फक्त तुम्ही दाखवता लोकांना कला तुमची? माउथ ऑर्गन एक्सपर्ट म्हणणं जरा थोडं चुकीचं होईल, कारण 51 लोक पडलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एक छोटासा काजो आहे. सूर्य लोक जे आहेत ते तर फार दूर आहे. तर सांगायचं मला SP गार्डनमध्ये असं होतं की इथे आल्यानंतर स्टेज डेअरिंग हा जो प्रकार आहे, जसं सरांनी सांगितलं, नानासाहेबांनी सांगितलं, स्टेज डेअरिंग खूपच वाढलेलं आहे. आणि कुठे स्टेजवर गेल्यानंतर असं वाटतच नाही की आपण काही नवीन लोकांशी आपण कम्युनिकेट करतो आहे. जेव्हा 3 वर्षापूर्वी हा इथे जॉईन झाला होता, हा क्लब जॉईन झाला होता, ओके. त्यावेळेस असं वाटलं नाही की आम्हाला इतक्या दूरपर्यंत हे वाटचाल होईल. पण हा कारवा बढ़ते काही 200 हे बढ़ते जाएगा सर. बढ़ते जाएगा. ही आवड लोकांमध्ये वाढत चालली आहे आणि याचे खूप पॉझिटिव्ह फायदे तेही दिसत आहेत लोकांना. डेफिनेटली आपण नवीन सर आलेत, त्यांचं पण नाव विचारू. हे आमचे बर्थडे बॉय. आजचा यांचा वाढदिवस होता. आमच्या इथं विविध वाढदिवस पण होत असतात. आणि हे एक्साईजमध्ये कमिशनर 2 ओळी सर तुमच्यासाठी म्हणतो, नंतर तुम्ही तुमची ओळख सांगा. Yes, sir. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. सर खूप खूप शुभेच्छा. तुमचं नाव सांगाल? माझं नाव कमल किशोर पालडीवाल. ओके. मी असिस्टंट कमिशनर सेंट्रल एक्साईज कस्टम्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये होतो. व्हेरी नाईस. रिटायर झालो. 2016ला रिटायर झालो. या ग्रुपमध्ये आपण कधीपासून या आहात? ग्रुपमध्ये सुरुवातीपासून एकदम 2022 पासून आहात. हां बिलकुल. आता सध्या तुम्ही एकदम गाणी गाताय? हो हो. क्या बात आहे. पहिले पण गात होतो, पण पहिले तितकं शार्पनेस नव्हतं. आता ओके. सगळ्यांचं नंतर शार्पनेस आला. डेफिनेटली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नवीन- हळूहळू नवीन तुम्हाला गाणे. परफेक्शन हां. येत गेलं. नवीन गाणे शोधून म्हणजे एकंदरीत या ग्रुपचा तुम्हाला फायदाच झाला. बिलकुल फायदा झाला. तुमच्या या ग्रुपचा असा कुठे काही फक्त ग्रुप मेंबर्स हां. असा स्टेज शो झालाय का? झालाय. करताय तुम्ही? हां हां. सो दॅट तुमच्या सगळ्या इथं येऊन गेलेल्या प्रत्येकाला स्कोप मिळू शकेल. वर्षातून एकदा तर होतो. वर्षातनं एकदा डेफिनेटली. मी तर अजून तुम्हाला सुचवेन हां की फ्रिक्वेंटली असे कार्यक्रम स्टेज शो झाले पाहिजेत. हां आता तुमचा वाढदिवस आहे, हां अशा वेळेस एखादा छोटासा हॉल बुक करून हां. तुम्ही ती एन्जॉयमेंट करू शकता. सो दॅट स्टेजवर गाण्याचं जे डेअरिंग आहे हां. ते प्रत्येकाला डेव्हलप होत राहील. वर्षातनं एकदा म्हणजे इट इज व्हेरी रेअर चान्स. हां. म्हणून जास्तीत जास्त लोक तयार होणं मला असं अभिप्रेत आहे. डेअरिंग प्रत्येकाला तर तुम्ही 3 महिन्यातनं एकदा मला असं वाटतं गेट टुगेदर करायला हरकत डेअरिंग नाही. प्रत्येकाला आहे. येस. आमचं जे ज्येष्ठ नागरिक संघ चान्स जो मिळतो ना, हो ना. रोटेशननी 3 महिन्यांनी तुम्ही गेलात तर तुम्हाला नवीन नवीन लोकांना चान्स देता येईल. करेक्ट आहे. नाही, आमचे ज्येष्ठ नागरिक संघ आहे ना इथे 2-3. ओके. दोन्ही तिन्ही ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आम्हाला बोलवतात. हां. आमच्या इथे गोल्डन क्लब म्हणून एक आहे आमचा अग्रवाल समाजाचा. ओके. तिथेही बाहेर जाऊन आम्ही गाणे गातो. व्हेरी गुड. मी लायन्स क्लबशी निगडीत आहे, तिथे Very पण गात असतो. तर स्टेजला मला काही प्रॉब्लेम नाही. खूप छान. बरं का सर, 4 ते 5 ग्रुपचा मी मेंबर आहे. वा. आणि गुरुदेव मंडळ, कसपटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघ, हां. SP गार्डन ग्रुप, त्यानंतर आमचा विरंगुळा केंद्राचा ग्रुप,
अशा असंख्य ग्रुपमध्ये मी जॉईन आहे. त्यामुळे मोठी ऊर्जा मिळत असते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नॅचरली इट गिव्ज यू एक्स्ट्रा लाईफ स्कोर असं माझं तरी मत आहे. तुम्हाला तसं जाणवतं का? हो, स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा वेगळी निर्माण ऊर्जा होते इथं निर्माण आल्यामुळं आणि आपलं लाईफ थोडं तरी वाढतंय, आपण चांगल्या रीतीने जीवन जगू शकतो असं वाटतं का नक्की? निश्चितच वाटतं. यस, डेफिनेटली. कलेचा हाच तर फायदा आहे. चला, आपण प्रत्येकाने कला काहीतरी जोपासली पाहिजे हा प्रचार पण तुम्ही कळत नकळत करताय आणि खूप लोकांना गायचं असतं, व्यासपीठ नसतं, ते तुम्ही मिळवून देताय. माउथ ऑर्गनही वाजवतो पण एवढा एक्सपर्ट नाहीये. व्हेरी गुड. पण आपण तुमचं एक प्रात्यक्षिक म्हणून घेऊयात आता. खूप जोशी सरांबरोबर तुम्ही एक झालं की एक आपण घेऊया. चालेल चालेल. ठीक आहे. थँक्स अ लॉट फॉर SP गार्डन ग्रुप फॉर गिविंग मी सच अ व्हॅल्युएबल टाईम फ्रॉम युअर डे टू डे रुटीन. आणि हा तुमचा ग्रुप असाच चालू राहावा याच मी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. पाटील सर, खूप खूप शुभेच्छा ग्रुपला मी देतो. आणि या व्हिडिओत आपण इथंच थांबतोय. याच्यानंतर मित्रांनो भाग 2मध्ये आपण पाहणार आहोत या ग्रुपमध्ये तयार झालेल्या काही कलाकारांची गायची झलक, माउथ ऑर्गनची झलक. स्टे विथ मी, प्लीज बी विथ मी. आणि पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रविष्य यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब विथ 9022 व्हिडिओज within a span of 5 years and some months. थँक्यू सर, थँक्यू.